हॅलो अँड वेलकम बॅक टू ग्रामर सिम्प्लिफाईड फंडामेंटल्स ऑफ इंग्लिश या लेक्चर सिरीज मधलं आजचं आपलं हे 9वं लेक्चर असणार आहे. या लेक्चरमध्ये आपण फ्रेज आणि क्लॉज यामधील डिफरन्स समजून घेणार आहोत. त्याचबरोबर आज आपण फ्रेजेसच्या टाइप्सना सुरुवात करणार आहोत. यामध्ये आपण नाउन फ्रेज म्हणजे काय आणि ते कसं आयडेंटिफाय करायचं याची सोपी ट्रिक आज आपण अभ्यासणार आहोत. खूप डिटेलमध्ये आपण हे लेक्चर घेणार आहोत. हे लेक्चर ऑल टाइप्स ऑफ कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्ससाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे या लेक्चरमध्ये शेवटपर्यंत राहा आणि जर काही शंका वाटल्या तर त्या कमेंट बॉक्समध्ये विचारा. परंतु लेक्चरमध्ये शेवटपर्यंत राहा आणि हा टॉपिक खूप बेसिक पासून समजून घेण्यासाठी तयार राहा. ओके, तर आज आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. मागील 2 ते 3 लेक्चरमध्ये आपण सब्जेक्ट आणि प्रेडिकेट हा टॉपिक समजून घेतलेला आहे. तोही अतिशय महत्त्वाचा असणार आहे आणि त्यावरतीच डिपेंड हे लेक्चर असणार आहे. ओके, तर सब्जेक्ट आणि प्रेडिकेट समजून घेत असताना आपण सब्जेक्टमध्ये कोणकोणते एलिमेंट्स इन्क्लूड असतात हे पाहिलं. सब्जेक्टचा थोडक्यात आपण पोस्टमार्टमच केलेला आहे. यामध्ये आपण पाहिलं की सब्जेक्टमध्ये एक मेन वर्ड असतो, त्यालाच आपण हेड वर्ड म्हणतो, जो की काय असतो, नाउन किंवा प्रोनाउन असतो. ओके, हेड वर्ड जो असतो तो नाउन किंवा प्रोनाउन असतो हे पाहिलं. ओके, त्याचबरोबर आपण या नाउन किंवा प्रोनाउनला डिस्क्राइब करण्यासाठी क्वालिफायर्स आलेले असतात. यामध्ये डेटरमिनर्स असतात, ॲडजेक्टिव्हज असतात आणि ॲडजेक्टिव्ह फ्रेजेस असतात. यामध्ये डेटरमिनर म्हणजे काय, ॲडजेक्टिव्ह कसं आयडेंटिफाय करायचं, ॲडजेक्टिव्ह फ्रेज ही केव्हा येते हे आपण मागील लेक्चरमध्ये अभ्यासलेलं आहे. ते पुन्हा मी इथे रिपीट करत नाही. ज्यांनी ते लेक्चर पाहिलं नसेल त्यांनी ते लेक्चर पुन्हा जाऊन पहा आणि या गोष्टी समजून घ्या, कारण यावरतीच डिपेंड पूर्ण तुमचा इंग्लिशचा पूर्ण इमारत उभी राहणार आहे. ओके, आता प्रेडिकेट समजून घेताना आपण पाहिलं की प्रेडिकेटमध्ये जो मेन वर्ड असतो तो असतो वर्ब. त्यानंतर प्रेडिकेटमध्ये ऑब्जेक्ट येतात. ऑब्जेक्ट हे 2 टाईपचे असू शकतात, डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ते कसं आयडेंटिफाय करायचं हेही आपण खूप डिटेलमध्ये अभ्यासलंय. त्याचबरोबर कॉम्प्लिमेंटमध्ये आपण सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट पण या गोष्टी खूप जास्त डिटेलमध्ये विथ एक्झाम्पल अभ्यासलेल्या आहेत. चला तर मग आज आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करूयात. सुरुवातीला आपण फ्रेज, क्लॉज आणि सेंटेन्स यामध्ये सिमिलॅरिटीज काय आहेत आणि डिफरन्सेस काय आहेत हे समजून घेऊ. तर सुरुवातीला मीनिंग मध्ये सिमिलॅरिटी आहे. ती म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय फ्रेज. फ्रेज म्हणजे काय आहे, तर इट इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स. ओके, फ्रेजचा पण मीनिंग काय आहे, इट इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स. क्लॉज म्हणजे काय, इट इज ऑल्सो ग्रुप ऑफ वर्ड्स. आणि सेंटेन्स म्हणजे पण इट इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स. आता डिफरन्स काय आहे पहा. डिफरन्स काय आहे, फ्रेज म्हणजे काय, फ्रेज मध्ये सब्जेक्ट वर्ब कॉम्बिनेशन हे ऍब्सेंट असतं. म्हणजे सब्जेक्ट वर्ब कॉम्बिनेशन यामध्ये नसतं. सब्जेक्ट वर्ब कॉम्बिनेशन नसल्यामुळे इट डझंट गिव्ह कंप्लीट मीनिंग. ओके, कंप्लीट मीनिंग यामुळे इथं आपल्याला म्हणजे कंप्लीट मीनिंग होतच नाही. जर सब्जेक्ट वर्ब कॉम्बिनेशन नसेल तर त्याला काहीही अर्थ प्राप्त होत नाही. क्लॉज मध्ये मात्र सब्जेक्ट वर्ब कॉम्बिनेशन प्रेझेंट असतं. त्यामुळं काय होतं की काही वेळा या क्लॉज मध्ये ना इट कॅन कंप्लीट द मीनिंग आणि काही वेळा इट कॅनॉट गिव्ह कंप्लीट मीनिंग. आता हे कसं बरं, तर हे असं समजून घ्या की क्लॉजेस जे असतात ना ते 2 टाईपचे असतात. क्लॉज हे 2 टाईपचे असतात. एक असतो डिपेंडंट क्लॉज, एक असतो डिपेंडंट क्लॉज आणि दुसरं असतो इंडिपेंडंट क्लॉज. इंडिपेंडंट क्लॉज. आता डिपेंडंट क्लॉज म्हणजे काय, या नावावरूनच तुमच्या लक्षात येईल. डिपेंडंट क्लॉज म्हणजे याला मीनिंग कंप्लीट करण्यासाठी इतर सेंटेन्स वरती डिपेंड राहावं लागतं. ओके, मीनिंग कंप्लीट करण्यासाठी दुसऱ्या सेंटेन्स वरती त्याला काय राहावं लागतं, डिपेंड राहावं लागतं. आणि इंडिपेंडंट क्लॉज मध्ये काय होतं, त्याला
मीनिंग कंप्लीट करण्यासाठी दुसऱ्या सेंटेन्सवरती तो डिपेंड नसतो. दुसऱ्या सेंटेन्सवरती हे जे इंडिपेंडंट क्लॉज असतो तो डिपेंड नसतो. कसं? फॉर एक्झाम्पल, इफ शी कम I will help her. If she come, I will help her. हे सेंटेन्स आहे आणि यामध्ये आपल्याला दोन क्लॉजेस पाहायला मिळतात. यामध्ये एक आहे ते कंप्लीट मीनिंग डिलिव्हर करतं आणि एक क्लॉज आहे तो म्हणजे कंप्लीट मीनिंग डिलिव्हर करत नाही. यामध्ये पहिला पार्ट पहा सेंटेन्सचा. इफ शी कम हे एक सेंटेन्स आहे, हे एक क्लॉज आहे सॉरी, आणि आय विल हेल्प हर हा काय आहे? दुसरं सेंटेन्स आहे, दुसरा क्लॉज आहे. आता यामध्ये कंप्लीट मीनिंग डिलिव्हर करणारा क्लॉज कुठला आहे बरं? आय विल हेल्प हर हा आहे. यामध्ये पहा क्लॉज का म्हटलं आपण याला? कारण यामध्ये काय सब्जेक्ट आहे आणि वर्ब आहे, सब्जेक्ट वर्ब कॉम्बिनेशन आहे. ओके, विल हेल्प हे काय आहे? आपलं वर्ब आहे आणि आय हा सब्जेक्ट आहे. पहिल्या सेंटेन्स मध्ये पण काय? इफ शी कम मध्ये शी हा सब्जेक्ट आहे आणि कम हा वर्ब आहे. परंतु या सेंटेन्स मध्ये इफ शी कम यामध्ये कंप्लीट मीनिंग आपल्याला जाणवते का? मीनिंग कंप्लीट आहे का? नाही. त्यामुळे हा कुठला आहे? आपला डिपेंडंट क्लॉज. ओके, डिपेंडंट क्लॉजचे एक्झाम्पल आहे. आणि आय विल हेल्प हर हे काय आहे? आपलं इंडिपेंडंट क्लॉज. हे काय आहे? आपलं इंडिपेंडंट क्लॉजचं एक्झाम्पल आहे. आले लक्षात? यामध्ये पहा या आय विल कमने काय होतं? पूर्ण मीनिंग इथं डिलिव्हर होत आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो का? इंडिपेंडंट क्लॉज इज इक्वल टू सेंटेन्स. का बरं? कारण सेंटेन्सची डेफिनेशन काय आहे? सेंटेन्स मीन्स सेंटेन्स ऑलवेज गिव्स कंप्लीट मीनिंग. ओके, सब्जेक्ट वर्ब कॉम्बिनेशन असतं, प्रेझेंट असतं ते, आणि यातून काय होतं? कंप्लीट मीनिंग डिलिव्हर होतं. परंतु क्लॉज मध्ये जो इंडिपेंडंट क्लॉज असतो यामध्ये कंप्लीट मीनिंग डिलिव्हर होत नाही आणि इंडिपेंडंट क्लॉज मध्ये कंप्लीट मीनिंग डिलिव्हर होतं. त्यामुळे आपण इंडिपेंडंट क्लॉजला सेंटेन्स असं म्हणू शकतो. ओके, हे लक्षात आलंय का? हे पहा काय लक्षात ठेवायचंय की क्लॉज मध्ये क्लॉज हे म्हणजे क्लॉज मधून आपल्याला सब्जेक्ट वर्ब कॉम्बिनेशन तर मिळतच, परंतु काही वेळा ते म्हणजे पूर्ण मीनिंग डिलिव्हर करतं, परंतु काही वेळा इट कॅनॉट गिव्ह कंप्लीट मीनिंग. कंप्लीट मीनिंग केव्हा होत नाही? जेव्हा तो डिपेंडंट क्लॉज असतो तेव्हा कंप्लीट मीनिंग इथे डिलिव्हर होत नाही. आणि इनकम्प्लीट मीनिंग असेल तेव्हा काय होतं? तो डिपेंडंट क्लॉज असतो. आले लक्षात? ओके, आणि सेंटेन्स मध्ये काय? तर सेंटेन्सला आपण इंडिपेंडंट क्लॉजलाच आपण सेंटेन्स असं म्हणू शकतो. ओके, तर सुरुवातीला आपण फ्रेज म्हणजे काय हे अभ्यासू आता. हा तर तुमच्या पूर्ण कॉलम लक्षात आलेला असेल. फ्रेज, क्लॉज आणि सेंटेन्स मध्ये डिफरन्स काय आहे, स्पेशली क्लॉज आणि फ्रेज मध्ये काय डिफरन्स आहे. फ्रेज मध्ये काय आहे? फ्रेज मध्ये सब्जेक्ट वर्ब कॉम्बिनेशन नसतं आणि त्यामुळे काय होतं? इट डझंट गिव्ह कंप्लीट मीनिंग. त्यामुळे कंप्लीट मीनिंग इथे डिलिव्हर होत नाही. परंतु क्लॉज मध्ये सेंटेन्स सब्जेक्ट वर्ब कॉम्बिनेशन असतं, परंतु हे असून सुद्धा काही वेळा कंप्लीट मीनिंग डिलिव्हर होत नाही आणि काही वेळा ते होतं. आणि ते केव्हा होतं हे आपण दोन कंडिशन्स इथे पाहिलेल्या आहेत. चला तर मग आज आपण फ्रेजला सुरुवात करूया. फ्रेज म्हणजे काय? तर इट इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स विदाउट सब्जेक्ट वर्ब कॉम्बिनेशन. सब्जेक्ट वर्ब कॉम्बिनेशन इथे प्रेझेंट नसतं, त्यामुळं काय होतं? दॅट कॅनॉट कन्वे कंप्लीट मीनिंग. त्यामुळं हे फ्रेज मध्ये कंप्लीट मीनिंग कन्वे होत नाही. फॉर एक्झाम्पल, हिज बेस्ट फ्रेंड ही एक फ्रेज आहे. फ्रेज मध्ये आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, फ्रेज मध्ये कमीत कमी वर्ड्स किती असायला पाहिजेत?
2 किंवा 2 पेक्षा जास्त. ओके, कमीत कमी 2 वर्ड्स असायला पाहिजेत किंवा 2 पेक्षा जास्त वर्ड्स असतील तर त्याला आपण फ्रेज म्हणू शकतो. एक वर्ड असेल तर त्याला आपण फ्रेज म्हणू का? नाही, तो वर्ड होईल. ओके, आता इथे हिज बेस्ट फ्रेंड यामध्ये 3 वर्ड्सचा ग्रुप आलेला आहे आणि यामध्ये काय आहे? ही एक फ्रेज तयार झालेली आहे. यामध्ये सब्जेक्ट वर्ब कॉम्बिनेशन आहे का? नाहीये. ही इज बेस्ट फ्रेंड, सब्जेक्ट नाही ना वर्ब नाही, म्हणून याला आपण फ्रेज म्हणतो. परंतु याला जर आपण एक सब्जेक्ट आणि वर्ब ऍड केला तर ही एक कंप्लीट मीनिंग आपल्याला इथून दिसून येईल. ते म्हणजे काय? आपण एक ऍड करूयात. सब्जेक्ट म्हणून आपण ऍड करू राहुल आणि वर्ब करू आपण इन्व्हायटेड. राहुल इन्व्हायटेड हिज बेस्ट फ्रेंड. असं जेव्हा म्हणू तेव्हा हा पूर्ण कंप्लीट मीनिंग आपल्याला इथे दिसत आहे, सेंटेन्सला प्राप्त झालेलं. ओके, या सेंटेन्स मधील तुम्हाला फ्रेज लक्षात आली, हिज बेस्ट फ्रेंड. दुसरा आहे ॲट ऑफिस. ही एक फ्रेज आहे. नुसतंच आपण ॲट ऑफिस म्हणून त्यातून काही मीनिंग होतंय का? नाही होत. जेव्हा आपण त्याला सब्जेक्ट ऍड करू, ही आणि इज हे वर्ब ऍड करू, तेव्हा आपल्याला सब्जेक्ट वर्ब कॉम्बिनेशन ऍड केल्यानंतरच हे सेंटेन्स बनेल. ओके, आणि ॲट ऑफिस ही काय आहे? ही आहे फ्रेज आणि हिज बेस्ट फ्रेंड ही सुद्धा काय आहे? फ्रेज आहे. फ्रेज म्हणजे काय लक्षात आलंय? विदाउट सब्जेक्ट वर्ब कॉम्बिनेशन अँड दॅट कॅनॉट कन्वे कंप्लीट मीनिंग. ओके, फॉर एक्झाम्पल, रेखा इज व्हेरी ब्युटिफुल. आता या सेंटेन्स मध्ये पहा, रेखा. रेखा हा काय आहे आपला? सॉरी, रेखा हा आहे सब्जेक्ट. रेखा आहे सब्जेक्ट. इज काय आहे? इज आहे वर्ब आणि व्हेरी ब्युटिफुल हे 2 वर्डचं कॉम्बिनेशन. 2 वर्ड्स इथे आलेले आहेत. यामध्ये सब्जेक्ट नाही ना वर्ब नाही. व्हेरी ब्युटिफुल मध्ये सब्जेक्ट नाही आणि वर्ब पण नाही, म्हणजे हा काय आहे? ही आहे आपली फ्रेज. ओके, दुसरं सेंटेन्स पहा, राहुल रन्स व्हेरी फास्ट. यामध्ये राहुल हा सब्जेक्ट आहे आणि रन्स हे काय आहे? वर्ब आहे आणि व्हेरी फास्ट हे आहे फ्रेज. ओके, कसं? सब्जेक्ट वर्ब कॉम्बिनेशन व्हेरी फास्ट मध्ये नाहीये. आता तिसरा सेंटेन्स पहा, सीमा. सीमा हे काय आहे? सब्जेक्ट. स्कोल्डेड हे काय आहे? वर्ब आहे आणि हर ब्रदर हे काय आहे? फ्रेज आहे. हर ब्रदर हे फ्रेज आहे. फ्रेज म्हणजे काय लक्षात आलंय? आता या फ्रेजेसचे ना काही टाइप्स पडलेले आहेत. 5 टाइप्स आहेत. त्यामध्ये पहिला टाइप आहे नाउन फ्रेज, दुसरा आहे ऍडजेक्टिव्ह फ्रेज, तिसरा आहे ऍडवर्ब फ्रेज, प्रेपोजिशनल फ्रेज आणि वर्ब फ्रेज. हे अतिशय महत्वाचा टॉपिक आहे, तेव्हा कॉन्सन्ट्रेट करा इकडे. ओके, आणि जिथं महत्वाचं वाटतं तिथं तुम्ही तुमच्या नोट्स पण काढा. सुरुवातीला आपण नाउन फ्रेज म्हणजे काय हे अभ्यासू. नाउन फ्रेज म्हणजे काय? तर नाउन फ्रेज म्हणजे अ फ्रेज विच वर्क्स ॲज अ नाउन. ओके, अ फ्रेज विच वर्क्स ॲज अ नाउन इज कॉल्ड नाउन फ्रेज. ओके, दुसरी डेफिनेशन दिलेली आहे, अ फ्रेज दॅट इज हेडेड बाय अ नाउन इज कॉल्ड नाउन फ्रेज. या मुख्यतः 2 डेफिनेशन तुम्हाला पाहायला मिळतील. हेडेड बाय नाउन म्हणजे काय? अशी फ्रेज की ज्यामध्ये हेड वर्ड किंवा मेन वर्ड किंवा हेड वर्ड काय असतो? तो नाउन असतो. त्यामुळे त्याला आपण त्या फ्रेजला पूर्णतः आपण नाउन फ्रेज असं म्हणतो. आता जे नाउन असतात, नाउन फ्रेज जी असते ना, ती नाउन फ्रेज एकतर सब्जेक्ट म्हणून काम करते किंवा ती ऑब्जेक्ट म्हणून सेंटेन्स मध्ये प्रेझेंट असते. बऱ्याच वेळा सब्जेक्ट म्हणून पण प्रेझेंट असते नाउन फ्रेज आणि ऑब्जेक्ट मध्ये सुद्धा नाउन फ्रेज प्रेझेंट असते. आणि आपल्याला माहित आहे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट बनण्याची जबाबदारी 2च वर्ड्स वरती आहे. कुठले आहेत बरं ते? एक तर नाउन असतं
किंवा ते काय असतं, प्रोनाऊन असतं. ओके, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट बनण्याची जबाबदारी हे दोनच वर्ड्स वरती आहे, ती म्हणजे नाउन किंवा प्रोनाऊन. आता नाउन फ्रेज ही फाइंड आउट करण्याची आणखी एक ट्रिक आहे, ती म्हणजे आपल्याला सेंटेन्सला प्रश्न विचारायचे आहेत. मागील लेक्चरमध्ये आपण अभ्यासलेला आहे. कुठला प्रश्न नाउन फाइंड आउट करण्यासाठी आपण कुठले प्रश्न विचारतो, व्हॉट, हू आणि हुम. हे 3 प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला नाउन फ्रेज मिळून जाते. आता व्हॉट केव्हा विचारायचं, जेव्हा सेंटेन्स हे नॉन लिव्हिंग थिंग बद्दल असतं. ओके, आणि हू आणि हुम हे केव्हा विचारायचं, जेव्हा सेंटेन्स मध्ये लिव्हिंग थिंग असतात. ओके, लिव्हिंग थिंग असतात. या 2 गोष्टी लक्षात ठेवा. आणखी एक, नाउन फ्रेज मध्ये हे काही आर्टिकल्स यूज केलेले असतात. ही जी नाउन फ्रेज असते ना, या नाउन फ्रेज मध्ये बऱ्याच वेळा या नाउन फ्रेजला डिस्क्राइब करण्यासाठी काही आर्टिकल्स आलेले असतात. म्हणजे आर्टिकल्स म्हणजे कुठले, ए अँड द. त्यानंतर ॲडजेक्टिव्हज यूज केलेले असतात त्या नाउन फ्रेजला, या नाउनला डिस्क्राइब करण्यासाठी. त्याचबरोबर काही काय असतात, डेटरमिनर्स असतात. आता हे डेटरमिनर्स काय असतात ते आपण मागील लेक्चरमध्ये अभ्यासलेलं आहे. काही मॉडिफायर्स असतात, काही कॉम्प्लिमेंट्स आलेले असतात. म्हणजे नाउन फ्रेजला डिस्क्राइब, नाउनला डिस्क्राइब करणारे असे वर्ड्स त्या नाउन फ्रेजमध्ये इन्क्लूड असतात. ओके, पहिलं तर काय लक्षात ठेवायचं, नाउन फ्रेज हे सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट म्हणून आलेलं असतं. ओके, सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट म्हणून वर्क करतं आणि सब्जेक्ट ऑब्जेक्ट बनण्याची जबाबदारी ही नाउन किंवा प्रोनाऊन वरती असते. म्हणजे हेड वर्ड काय असणार आहे, तो एकतर नाउन असेल किंवा प्रोनाऊन असेल आणि त्याला डिस्क्राइब करण्यासाठी आर्टिकल्स आलेले असतात, ॲडजेक्टिव्हज आलेले असतात, ॲडजेक्टिव्ह फ्रेज यूज केलेले असतात किंवा डेटरमिनस असतात किंवा आणखी काही मॉडिफायर्स किंवा कॉम्प्लिमेंट्स तिथे आलेले असतात. ओके, राहील लक्षात नाउन फ्रेज कसं आयडेंटिफाय करायचं ते आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून पण समजून घेणार आहोत. फॉर एक्झाम्पल, दॅट बिग रेड कार इज अट्रॅक्टिव्ह. या सेंटेन्समध्ये आपल्याला हे सेंटेन्स सुरुवातीला पहा, नॉन लिव्हिंग आहे की लिव्हिंग आहे. तर हे नॉन लिव्हिंग थिंग बद्दल सांगत आहे. नॉन लिव्हिंग थिंग कुठली आहे, कार आहे. कार बद्दल सांगत आहे. तर आपल्याला कुठला प्रश्न विचारायला लागेल, व्हॉटने प्रश्न विचारा. व्हॉटने प्रश्न विचारला तर काय होईल, व्हॉट इज अट्रॅक्टिव्ह. आन्सर आलं आपल्याला, त्याचा रिप्लाय काय आला, दॅट बिग रेड कार हे आलं. म्हणजे हा कशाचा रिप्लाय आला बरं, व्हॉटचा रिप्लाय आला. ओके, व्हॉटचा रिप्लाय काय आला, व्हॉट इज अट्रॅक्टिव्ह, दॅट बिग रेड कार इज अट्रॅक्टिव्ह. यामध्ये पहा डेटरमिनस, जसं मी सांगितलं की डेटरमिनस ॲडजेक्टिव्ह यूज केले असतात. दॅट हे काय आहे, डेटरमिनर आहे. ज्यांनी हे लेक्चर पाहिलं नसेल त्यांनी ते पाहून घ्या, तुम्हाला डेटरमिनर म्हणजे काय समजून येईल. त्यानंतर बिग, बिग हे काय आहे, कारचं साईज डिसाइड करतं. म्हणजे हा काय आहे, ॲडजेक्टिव्ह, कारचं साईज डिस्क्राइब होत आहे बिग मधून. आणि रेड मधून रेड मधून काय डिस्क्राइब होत आहे, तर कलर. ओके, सॉरी, रेड मधून काय होत आहे, कलर ऑफ द कार. म्हणून हे काय, हे पण काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. आणि कार हे काय आहे, नाउन आहे. ओके, आता हे नाउन आलेलं आहे आणि या नाउनला डिस्क्राइब करणारे एवढे सारे वर्ड्स आहेत आणि ते काय म्हणून काम करत आहे, दॅट बिग रेड कार हे सगळं सब्जेक्ट म्हणून काम करत आहे. हे काय आहे, सब्जेक्ट म्हणून काम करत आहे. म्हणून, आणि नाउन हा हेड वर्ड आहे, त्यामुळं याला आपण काय म्हणू शकतो, ही काय आहे, नाउन क्लॉज आहे, सॉरी नाउन फ्रेज आहे. हे काय आहे, नाउन फ्रेज आहे. ओके, आता हे आपण आणखी काही उदाहरणांच्या माध्यमातून समजून घेऊ. आय बॉट अन इंटरेस्टिंग बुक अबाउट हिस्ट्री येस्टरडे. आता या सेंटेन्समध्ये हे सेंटेन्स कशाबद्दल आहे, बुक बद्दल आहे, म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग बद्दल आहे. चला व्हॉटने प्रश्न विचारा म्हणजे आपल्याला फटाफट नाउन फ्रेज मिळून जाईल. आय बॉट अन इंटरेस्टिंग बुक अबाउट हिस्ट्री येस्टरडे. या सेंटेन्समध्ये व्हॉट डिड आय बाय, व्हॉट डिड आय बाय येस्टरडे.
एक्झाम्पल आपण याला क्वेश्चन विचारला, त्यानंतर त्याचा रिप्लाय काय आला, मी यस्टरडे काय बाय केलेलं आहे, काल मी काय खरेदी केलेलं आहे, तर अन इंटरेस्टिंग बुक अबाउट हिस्ट्री हा पूर्णच्या पूर्ण आपल्याला इथे रिप्लाय आलेला आहे. आणि याला आपण काय प्रश्न विचारला, व्हॉट हा प्रश्न विचारला. आता हे काय आहे, सब्जेक्ट म्हणून वर्क करतंय की ऑब्जेक्ट म्हणून वर्क करतंय हे पाहूयात. आता सब्जेक्ट म्हणून ऑलरेडी इथं प्रेझेंट आहे. कोण आहे, मी आहे. कोण आहे, आय. आणि बट हे काय आहे, वर्ब आहे. ओके, बायचं तिसरं रूप आहे. आणि अन इंटरेस्टिंग बुक अबाउट हिस्ट्री हे काय आहे बरं, हे काय असणार आहे, हे आहे आपलं ऑब्जेक्ट. हे पूर्ण काय आहे, हे आहे ऑब्जेक्ट. आता यामध्ये हेड वर्ड कुठला आहे बरं, बुक हा हेड वर्ड आहे आणि हा काय आहे, नाऊन आहे. आता या नाऊनला डिस्क्राईब करण्यासाठी अन हे डेटर्मिनर आलेलं आहे, म्हणजे आर्टिकल आलेलं आहे. त्यानंतर इंटरेस्टिंग, व्हॉट काइंड ऑफ बुक, इंटरेस्टिंग बुक. ऍडजेक्टिव्ह शोधण्यासाठी आपण पाहिलं व्हॉट काइंड ऑफ हे प्रश्न विचारला तर तिथं आपल्याला ऍडजेक्टिव्ह मिळतं. विच किंवा व्हॉट काइंड ऑफ ने विचारलं तर आपल्याला ऍडजेक्टिव्ह मिळतं. ओके, इंटरेस्टिंग काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. अबाउट हे काय आहे, प्रेपोजिशन आहे. अबाउट हे प्रेपोजिशन आहे. आणि हिस्ट्री हे काय आहे, हिस्ट्री हे नाऊन आहे. परंतु मेन हेड वर्ड कुठला आहे, बुक आहे. आता या मेन हेड वर्ड नाऊन आहे आणि या नाऊनला डिस्क्राईब करणारे एवढे सारे वर्ड्स आहेत आणि हे ऑब्जेक्ट म्हणून काम करतंय. म्हणजे हे काय असणार आहे बरं, नाऊन क्लॉज, नाऊन फ्रेज असणार आहे. हे काय आहे, नाऊन फ्रेज असणार आहे. आता यस्टरडे काय आहे, कोण सांगेल मला, यस्टरडे हे हा वर्ड काय आहे बरं, यस्टरडे हा काय आहे सांगा. यस्टरडे हा वर्ड काय आहे. आता आपल्याला प्रश्न विचारायचे, यस्टरडे आन्सर येण्यासाठी आपल्याला कुठला प्रश्न विचारायला लागेल, वेन ने प्रश्न विचारायला लागेल. वेन डिड आय बाय अन इंटरेस्टिंग बुक अबाउट हिस्ट्री. वेन ने प्रश्न विचारला, वेन ने प्रश्न विचारल्यानंतर काय मिळतं आपल्याला, ऍडवर्ब मिळतं. हे सुद्धा आपण मागील लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. ओके, ऍडवर्ब आहे. ओके, आता दुसरा सेंटेन्स पहा. द साऊंड ऑफ द रेन रिलॅक्स्ड एव्हरीवन इन द हाऊस. या सेंटेन्स मध्ये आपल्याला कुठली फ्रेज आहे हे शोधायचं आहे. तर सुरुवातीला पहा, सब्जेक्ट काय आहे, द साऊंड ऑफ द रेन हा पूर्ण काय आहे आपला सब्जेक्ट आहे. रिलॅक्स्ड हे काय आहे, वर्ब. जर काही नाही सापडलं तर सुरुवातीला वर्ब शोधायचं. रिलॅक्स्ड हे वर्ब आहे. आणि त्यानंतर एव्हरीवन इन द हाऊस, एव्हरीवन इन द हाऊस हे एक आपल्याला इथं हे 3 ग्रुप ऑफ वर्ड्स आपल्याला इथं दिसून येतात. आता यामध्ये पहा, द साऊंड ऑफ द रेन, व्हॉट डीड रिलॅक्स एव्हरीवन इन द हाऊस. ओके, आन्सर काय आलं, द साऊंड ऑफ द रेन. व्हॉटने प्रश्न विचारला, व्हॉटने प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला जे आन्सर आलं ते नाऊन क्लॉज आहे. आता हे नाऊन फ्रेज आहे. आता हे नाऊन फ्रेजच आहे का, हे कसं शोधायचं, मेन वर्ड शोधायचा. यातला मेन वर्ड जो आहे तो नाऊन आहे का पहा. हा काय आहे, साऊंड हा काय आहे, मेन वर्ड आहे आणि तो आहे नाऊन आहे. आता या नाऊनला डिस्क्राईब करण्यासाठी ते द आर्टिकल आलेलं आहे, याला डेटर्मिनर पण म्हणतात. ऑफ हे प्रेपोजिशन आहे. ओके, आणि द रेन हे ऑफ द रेन हे प्रेपोजिशनल फ्रेज सुद्धा म्हणतात, कारण याला ऑफ आलेला आहे. ओके, प्रेपोजिशनल फ्रेज म्हणजे काय हे आपण नंतर पाहू. परंतु इथं मेन वर्ड काय आहे, नाऊन आहे. आणि नाऊनला डिस्क्राईब करणारे एवढे सगळे वर्ड्स इथे सब्जेक्ट म्हणून इन्क्लूड झालेले आहेत. सब्जेक्टच आहे, द साऊंड ऑफ द रेन हा सब्जेक्ट म्हणून काम करतोय. त्यामुळं हा पूर्ण काय आहे, सब्जेक्ट आहे. म्हणून आपल्याला माहित आहे जी नाऊन फ्रेज असते ही काय असते बरं, ही जी पूर्ण फ्रेज आहे ती नाऊन फ्रेज आहे. ओके, आणि या नाऊन फ्रेज मध्ये हेड वर्ड असतो आणि त्याला डिस्क्राईब करणारे खूप सारे वर्ड्स आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत.
आता एव्हरीवन इन द हाऊस हे काय आहे? ही सुद्धा नाउन फ्रेज आहे आणि ही ऑब्जेक्ट म्हणून काम करत आहे. हे काय आहे? ऑब्जेक्ट म्हणून आलेलं आहे. आता एव्हरीवन हे काय? इथे एव्हरीवन हा आहे प्रोनाउन. हे काय आहे? एव्हरीवन हे प्रोनाउन आहे. आणि इन द हाऊस, इन द हाऊस ही काय आहे आपली? प्रेपोजिशनल फ्रेज आहे. याला प्रेपोजिशनल फ्रेज पण म्हणतात. आता ही प्रेपोजिशनल फ्रेज आपण नंतर पूर्ण डिटेलमध्ये याचा अभ्यास करणार आहोत. ही प्रेपोजिशनल फ्रेज सुद्धा आहे, परंतु ही म्हणजे ही आहे ॲज अ नाउन म्हणून, नाउन फ्रेज म्हणून इथं कार्य करते. का बरं? कारण ही ऑब्जेक्ट म्हणून यूज झालेली आहे आणि ऑब्जेक्ट बनण्याची जबाबदारी नाउन किंवा प्रोनाउनला असते. ओके, तर त्यामुळे ही नाउन फ्रेज म्हणून प्रायमरी म्हणजे असं जर एक्झाम मध्ये आलं आणि प्रेपोजिशनल फ्रेज आणि नाउन फ्रेज म्हणून दोन जर एक्झाम म्हणजे तिथे ऑप्शन्स असतील तर प्राधान्य आपल्याला नाउन फ्रेजला द्यायचंय. ओके, ही एव्हरीवन इन द हाऊस हे झालं आपलं नाउन फ्रेज. कारण मेन वर्ड काय आहे आपला? नाउन किंवा प्रोनाउन आहे. ओके, हे सेकंडरी आहे प्रेपोजिशनल फ्रेज. आणि जर ऑप्शन मध्ये प्रेपोजिशनल फ्रेजच असेल, नाउन फ्रेज नसेल, तर तिथं बिंदासपणे तुम्ही प्रेपोजिशनल फ्रेजला टिक करू शकता. ओके, आता तिसरं सेंटेन्स पहा. आय सॉ अ लार्ज फ्लॉक ऑफ बर्ड्स. या सेंटेन्स मध्ये पहा, आय हे काय आहे? सब्जेक्ट आहे. सॉ हे काय आहे? वर्ब आहे. आणि अ लार्ज फ्लॉक ऑफ बर्ड्स हे काय आहे? ऑब्जेक्ट आहे. आणि हे जे ऑब्जेक्ट आहे हे नाउन फ्रेज म्हणून यूज झालेलं आहे. कसं बरं? फ्लॉक हा मेन वर्ड आहे. मेन नाउन काय आहे? फ्लॉक. कुठलं नाउन आहे बरं? हे कलेक्टिव्ह नाउन फ्लॉक. ओके, ग्रुप ऑफ बर्ड्सला फ्लॉक म्हणतो ना, तर हे काय? मेन नाउन आहे. आता या मेन ऑफ हे प्रेपोजिशन आहे आणि बर्ड्स हे पण काय आहे? नाउन आहे. ऑफ हे काय आहे? प्रेपोजिशन आहे. ओके, हे डिटेलमध्ये आपण पुढे अभ्यासणार आहोत काही टॉपिक्समध्ये. आता फक्त हे लक्षात ठेवा, फ्रेज, प्रेपोजिशनल फ्रेज म्हणजे काय, प्रेपोजिशन म्हणजे काय. ओके, आणि हे काय म्हणून यूज? अ लार्ज फ्लॉक ऑफ बर्ड्स हे काय म्हणून आलेलं आहे? तर ऑब्जेक्ट म्हणून यूज झालेलं आहे. आणि त्यामध्ये मेन हेड वर्ड आहे नाउन फ्रेज, नाउन. त्यामुळे ही काय झाली आपली? पूर्ण नाउन फ्रेज झाली. ही आहे आपली नाउन फ्रेज. ओके, आले लक्षात? आपण आज काय काय पाहिलं? तर आज आपण फ्रेज, क्लॉज आणि सेंटेन्सेस मधला डिफरन्स पाहिला. क्लॉज आणि फ्रेज मधला डिफरन्स पाहिला. त्याचबरोबर आपण फ्रेजचं मिनिंग पाहिलं, फ्रेज कसं आयडेंटिफाय करायचं, फ्रेज म्हणजे काय हे विविध उदाहरणांच्या माध्यमातून पाहिलं. त्यानंतर टाइप्स ऑफ फ्रेजेस मध्ये आज आपण नाउन फ्रेज कंप्लीट केलेलं आहे. उद्या आपण ॲडजेक्टिव्ह फ्रेज म्हणजे काय ते कसं आयडेंटिफाय करायचं, कसं फाइंड आउट करायचं हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहू. असंच एक एक करत आपण पूर्ण ग्रामरचं टॉपिक कंप्लीट करणार आहोत. हे जर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल आणि काही जर तुम्हाला प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा. आणि आपले मित्रमैत्रिणी जे कोणी कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असतील आणि त्यांना जर या टॉपिकची मदत होणार असेल तर हे लेक्चर त्यांना नक्की शेअर करा. ओके, आणि पुढचे जे लेक्चर्स आहेत ते एकावरती एक डिपेंड आहेत. त्यामुळे या लेक्चरची नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनला पण क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करू शकता. आणि आपला व्हॉट्सअप चॅनल आहे ज्यामध्ये दररोज नवीन नवीन क्विजेस मी त्यावरती घेऊन येत असते. तर ते चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ओके, तर
आजच्या लेक्चरसाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. लेक्चर आवडलं असेल तर लाईक जरूर करा आणि काही प्रश्न असतील तर कॉमेंट करायला विसरू नका. तर आजच्यासाठी नमस्कार.